Welcome to all in SST College of Arts and Commerce. This is SST Etupedia. Myself, Sambhaji Khandekar, Assistant Professor, Department of Political Science, SST College of Arts and Commerce. सो आज आपण एम ए या विषयाच्या संदर्भात एम ए विषयाची ओळख आणि अभ्यासक्रम याची माहिती पाहणार आहोत. सो टुडे वी आर गोइंग टू डिस्कस द इंट्रोडक्शन ऑफ एम ए इन पॉलिटिकल सायन्स सेमिस्टर 1. So all of you know this is a new phase after this degree phase. आपण बघतोय की आयुष्यातल्या डिग्रीच्या नंतर जेव्हा एम एचा किंवा पदव्युत्तर शिक्षणाचा भाग सुरू होतो त्यातला हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. एम ए पॉलिटिकल सायन्स हा विषय स्पर्धा परीक्षा आणि इतर स्पर्धा परीक्षा विषयांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा मानला जातो आणि त्यामुळे या विषयाचं महत्त्व देखील तेवढंच आहे. त्यामुळे आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये एम ए या विषयासंदर्भात याचा सिलेबस आपण समजून घेणार आहोत. आपण पाहतोय की एम ए सेमिस्टर 1 ला आपल्याला एकूण 4 विषय आहेत. त्याच्यापैकी पॉलिटिकल थिअरी म्हणजेच राजकीय सिद्धांत, त्याचबरोबर इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स, भारतीय गणराज्याचे शासन आणि प्रशासन. तिसरा विषय आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच लोकप्रशासन. चौथा विषय आहे इंटरनॅशनल रिलेशन म्हणजेच आंतरराष्ट्रीय संबंध. तर अशा प्रकारचे हे एकूण आपल्याला 4 विषय एम ए सेमिस्टर 1 ला असणार आहेत. त्यापैकी आपण पहिला विषय पाहतोय कोर पेपर जे एकूण आहेत त्या कोर पेपरमध्ये बघतोय की पॉलिटिकल थिअरी, इंटरनॅशनल रिलेशन, इंटरनॅशनल पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हे अशा पद्धतीचे एकूण 4 विषय असणार आहेत. पॉलिटिकल थिअरी. आता पॉलिटिकल थिअरी हा विषय राज्यशास्त्राचा अतिशय महत्त्वाचा विषय मानला जातो. जेव्हा आपण नेट, सेट, स्पर्धा परीक्षा, UPSC, MPSC या परीक्षांचा अभ्यास करतो तेव्हा राजकीय सिद्धांत या विषयाचा बेस हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कारण कोणत्याही विषयाचा बेस किंवा त्याचा डायग्राम किंवा त्याचं कन्स्ट्रक्शन जे आहे ते त्याच्या थिअरीवरती डिपेंड असतं आणि म्हणून या विषयाचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला हा विषय समजून घ्यायचा आहे की राजकीय सिद्धांत म्हणजे काय. जसं की विज्ञानामध्ये प्रत्येक संकल्पनेपाठीमागे एक शास्त्र असतं, एक विज्ञान असतं, तसंच राज्यशास्त्रातल्या प्रत्येक संकल्पनेपाठीमागे एक सिद्धांत आहे आणि तो सिद्धांत आपण या विषयामध्ये समजून घेणार आहोत. मग आपण बघतो की या विषयामध्ये एकूण 4 मॉड्यूल्स आहेत. त्या मॉड्यूल्सपैकी पहिलं मॉड्यूल जे आहे ते मिनिंग अँड अप्रोचेस. राजकीय सिद्धांत म्हणजे काय, व्हॉट इज पॉलिटिकल थिअरी, व्हॉट इज द स्कोप अँड नेचर ऑफ पॉलिटिकल थिअरी. याच्यामध्ये प्रामुख्याने इम्पेरिकल पॉलिटिकल थिअरी आहे, नॉर्मेटिव्ह पॉलिटिकल थिअरी आहे, अनुभवजन्य राज्यशास्त्र, त्याचबरोबर आपण बघू शकतो की विज्ञानाधिष्ठित राज्यशास्त्र किंवा पारंपरिक राज्यशास्त्र असे हे जे काही राज्यशास्त्राचे पारंपरिक प्रकार पडतात तर त्याचा समकालीन संदर्भामध्ये आपण अभ्यास बघणार आहोत. दुसरं प्रकरण आहे डेमोक्रेसी. आपल्याला माहिती आहे की डेमोक्रेसी ही राज्यशास्त्रातली अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे. डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही. लोकशाहीमध्ये प्रामुख्याने बघतोय की प्रत्येक देशातली एक शासन करण्याची पद्धत असते. जसं भारतामध्ये आपण संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली आहे, पार्लमेंटरी डेमोक्रेसी स्वीकारलेली आहे, तसं इतर देशांनी त्यांच्या स्वतःच्या शासन पद्धती विकसित केलेल्या आहेत. आणि म्हणून आपण भारताच्या संदर्भात उपयोगात आणलं जाणारं जे राजकीय सिद्धांताचं मॉडेल आहे, डेमोक्रेसीचं जे मॉडेल आहे, तर त्याचा अभ्यास आपण या प्रकरणात करणार आहोत. त्यानंतर तिसरं प्रकरण आहे सिटिझनशिप, नागरिकत्व. आपण बघतोय की ज्यावेळेस आपण राज्याचा विचार करतो त्यावेळेस राज्याचा विचार करत असताना नागरिकत्व ही अतिशय महत्त्वाची संकल्पना असते. अर्थात नागरिकत्व देताना कोणत्या अटींचा विचार केला जातो, नागरिकत्व कोणत्या प्रकाराचे असते, नागरिकत्वामध्ये कोणकोणत्या अटींचा समावेश असतो याचा सखोल अभ्यास आपण या तिसऱ्या प्रकरणात करणार आहोत. त्यानंतर आपलं चौथं प्रकरण आहे मॉडर्निटी अँड पोस्ट मॉडर्निझम, आधुनिकता आणि उत्तर आधुनिकता वाद. राज्यशास्त्राच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा ह्या संकल्पनांचा विचार पाहतो, जागतिकीकरणाच्या या बदलत्या प्रवाहामध्ये आपण बघतो की एकंदरीत ह्या सगळ्या राजकीय परिणामामध्ये किंवा राजकीय प्रक्रियांमध्ये या मॉडर्निटी आणि पोस्ट मॉडर्निटीचा मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला दिसून येतो. राजकारणामधल्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांपाठीमागचे गृहीत असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा देखील बदलत्या परिस्थितीनुसार संदर्भ हा बदलत जात असतो. म्हणून हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे, मॉडर्निटी आणि पोस्ट मॉडर्निटी. आपण बघूया दुसरा विषय इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स, भारतीय गणराज्याचे शासन आणि प्रशासन.
या विषयामध्ये सुद्धा आपल्याला एकूण 4 मॉड्यूल्स असणार आहेत. पहिलं मॉड्यूल आहे स्टेट इन पोस्ट इंडिपेंडेंट इंडिया. भारत हा देश स्वातंत्र्यानंतर त्याची जडणघडण कशी झाली, भारतामध्ये संविधान कशा पद्धतीने लिहिलं गेलं, भारतामध्ये भारताच्या इतिहासामध्ये जी सरकार आली त्या सरकारांमधले महत्त्वाची सरकारं आणि त्यांनी घेतलेले निर्णय, या सर्व प्रक्रियांचा अभ्यास आपण पहिल्या प्रकरणामध्ये करणार आहोत. प्रामुख्याने याच्यामध्ये आपण बघतो की नेहरूवियन एरा किंवा नेहरूंचा कालखंड, इंदिरा गांधींचा कालखंड ज्याला आपण पॉप्युलरिस्ट एरा असं म्हणतो. मग ह्या सगळ्या कालखंडांचा अभ्यास आपल्याला पहिल्या प्रकरणामध्ये करायचा आहे. त्यानंतर दुसरं प्रकरण आहे इंडियन पार्टी सिस्टम अँड इलेक्ट्रॉल पॉलिटिक्स. भारतीय पक्ष पद्धती आणि निर्वाचन पद्धती. प्रामुख्याने भारतामध्ये आपण बघतो की बहुपक्ष पद्धती आहे. या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी प्रत्येक पक्षाच्या विधी लिखित ज्या अटी असतात त्या मान्य करून आपण या ठिकाणी निवडणुका लढू शकतो. आणि म्हणून जेव्हा आपण भारतीय निवडणुकांचा विचार करतो तेव्हा भारतातली पक्ष पद्धती ही अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट आहे. आणि त्या पक्ष पद्धतीच्या आधारे, निवडणुकांच्या आधारे भारतीय लोकशाही जिवंत आणि खिळवत ठेवण्याचं काम या विषयाच्या माध्यमातून होत असतं. म्हणून भारतातल्या पक्ष पद्धतींचा अभ्यास करायचा आहे. भारतामध्ये कोणकोणते राष्ट्रीय पक्ष आहेत, कोणते कोणते प्रादेशिक पक्ष आहेत, राष्ट्रीय पक्षाच्या अटी काय आहेत, प्रादेशिक पक्षांच्या अटी काय आहेत, प्रादेशिक पक्ष नक्की कशाला म्हणायचं, राष्ट्रीय पक्ष नक्की कशाला म्हणायचं, त्याचबरोबर हे पक्ष कशा पद्धतीने नोंदणी होतात किंवा त्यांना निवडणूक लढण्यासाठी कोणत्या पद्धतींना किंवा कोणत्या प्रक्रियांना सामोरं जावं लागत असतं आणि ह्या सर्व प्रक्रियांमध्ये निवडणूक आयोगाची भूमिका काय आहे, या सर्व घटकांचा अभ्यास आपण या दुसऱ्या मॉड्यूलमध्ये करणार आहोत. तिसरं मॉड्यूल आहे क्लास, कास्ट, ट्राईब अँड जेंडर. आपण बघतो की तिसरं प्रकरण जे की भारतीय संदर्भात अतिशय महत्त्वाचं आहे. क्लास म्हणजे वर्ग, त्याचबरोबर जात, त्यानंतर आदिवासी ज्याला आपण जमाती म्हणतो, त्याचबरोबर लिंग. ह्या घटकांचा भारतीय राजकारणावरती खूप मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला दिसून येतो. प्रामुख्याने आपण बघतो की भारतामध्ये प्रामुख्याने जाती व्यवस्थेचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरीसुद्धा क्लास ज्यावेळेस आपण हा गोष्टीचा विचार करतो, आहेरे आणि नाहीरे जी की मार्क्सने ही संकल्पना मांडलेली आहे, त्या संकल्पनेच्या मुळात जाऊन जेव्हा आपण या गोष्टीचा विचार करतो तेव्हा भारतीय निवडणुका आणि राजकारण यामध्ये या घटकांचा एकंदरीत कशा पद्धतीने परिणाम होतो किंवा प्रभाव पडतो याचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. त्यानंतर चौथं प्रकरण आहे डिमांड फॉर रिकग्निशन अँड ऑटॉनॉमी. आता हे चौथं प्रकरण भारतीय संदर्भात अतिशय महत्त्वाचं आहे. कारण का तर सध्या आपण बघतो की भारतामध्ये जो सब रिजनलिझम डेव्हलप होतोय किंवा विकसित होतोय, तर त्याच्यामध्ये प्रत्येक राज्य त्या राज्यामधून फुटून निघून नवीन राज्याची मागणी करतोय किंवा अधिक स्वायत्तता देण्याची मागणी करतोय. प्रत्येक राज्याला स्वतःचे स्वतंत्र अधिकार हवेत, स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व हवं आहे. आणि मग अशा पद्धतीमध्ये ज्यावेळेस स्वतंत्रतेची किंवा स्वायत्ततेची मागणी ज्यावेळेस केली जाते त्यावेळेस त्या मागणीचे नेमके आधार काय आहेत किंवा त्यातून कोणत्या प्रकारचे धोके उद्भवत असतात किंवा त्या प्रादेशिक असमतोलाच्या मागणीतून जी नवीन मागणी उद्भवत असते ती म्हणजेच नवीन लहान राज्यांची मागणी. आणि ही लहान राज्यांची मागणी कोणत्या आधारावर केली जाते त्याचा थोडक्यात अभ्यास आपण या चौथ्या प्रकरणात करणार आहोत. तर अशा पद्धतीने आपला हा दुसरा विषय होता भारतीय गणराज्याचे शासन आणि प्रशासन. आपण बघूया तिसरा विषय पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, लोकप्रशासन. हा विषय राज्यशास्त्रातला अतिशय महत्त्वाचा विषय म्हणून मानला जातो. इन्स्टिट्यूशनल स्टडी करण्यामध्ये किंवा कोणत्याही संस्थेचं प्रशासन, ॲडमिनिस्ट्रेशन कशा पद्धतीने चालतं, त्याचे टेक्निकल मेथड्स, त्याच्या टेक्निकल टूल्स, शास्त्रीय पद्धती, प्रशासन कशा पद्धतीने चालवलं जातं आणि प्रशासनातल्या अतिशय महत्त्वाच्या संकल्पना यांचा सखोल अभ्यास आपण या विषयामध्ये करणार आहोत. प्रामुख्याने याही विषयामध्ये चार सब्जेक्ट आहेत, 4 मॉड्यूल्स आहेत. ते मॉड्यूल्स अशा पद्धतीने आहेत बघा. पहिलं मॉड्यूल आहे मिनिंग, स्कोप अँड सिग्निफिकन्स. बेसिकली लोकप्रशासन हा विषय भारतीय संदर्भामध्ये किंवा जागतिक संदर्भामध्ये कधी उदयास आला, प्रामुख्याने अमेरिकेमध्ये याचा उदय कोणत्या कालखंडामध्ये झाला आणि हा उदय होत असताना कोणत्या कोणत्या घटकांचा विचार करून हा विषय नवीन आंतरविद्याशाखा म्हणून त्याचा कशा पद्धतीने विकास झाला, त्याचे जे काही एकूण तत्व आहेत ती तत्व कशा प्रकारची आहेत, त्या सर्व तत्वांचा विकास टप्प्याटप्प्यात कसा होत गेला, त्याचा विचार हा आपण पहिल्या प्रकरणामध्ये करणार आहोत. दुसरं प्रकरण आहे थेरीज अँड अप्रोचेस. आपण बघतो की कोणताही विषय ज्यावेळेस त्याला शास्त्र म्हणून मान्यता मिळायची असते त्यावेळेस त्या विषयाचे काही तत्व असतात,
काही सिद्धांत असतात, काही मूल्य असतात. तसंच लोकप्रशासनामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत आहेत. जसं की याच्यामध्ये संघटनेची तत्व आहेत, संघटनेचे सिद्धांत आहेत, त्यानंतर नेतृत्वाचे सिद्धांत आहेत, प्रशासनाचे सिद्धांत आहेत. या सर्व सिद्धांतांचा अभ्यास आपण या दुसऱ्या प्रकरणात करणार आहोत. तिसरं प्रकरण आहे पर्सनल ॲडमिनिस्ट्रेशन, ज्याला आपण भरती प्रशासन म्हणतो. प्रामुख्याने कोणत्याही देशामध्ये प्रशासनामध्ये जो स्टाफिंग किंवा जो कर्मचारी वर्ग लागतो, त्या कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्यासाठी कोणती पद्धत असावी किंवा त्या प्रक्रियेमध्ये कोणत्या कोणत्या परीक्षांच्या माध्यमातून किंवा कोणत्या कोणत्या टप्प्यांच्या माध्यमातून परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची किंवा त्या उमेदवारांची निवड करायची असते, याचा सखोल अभ्यास आपण या तिसऱ्या प्रकरणात करणार आहोत. विशेषतः भारतीय संदर्भामध्ये UPSC, MPSC ह्या ज्या काही सिव्हिल सर्व्हिसेस आहेत की ज्याच्या माध्यमातून सनदी सेवा आणि इथल्या नोकर भरतीचा विचार करून इथला प्रशासनाचा एक सर्वात महत्त्वाचा घटक पाहिला जात असतो, त्याचा आपण अभ्यास या तिसऱ्या प्रकरणात करणार आहोत. चौथं प्रकरण आहे ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी, ज्याला आपण पारदर्शकता आणि उत्तरदायित्व म्हणतो. कारण प्रशासन हे तिथल्या जनतेला जबाबदार असतं आणि त्यामुळे त्या जनतेच्या प्रती असणारी जी कार्यक्षमता आहे ती दाखवण्यासाठी प्रशासनाला सतत सक्षम राहावं लागतं, कार्यक्षम राहावं लागतं. हे करत असताना कुठल्याही प्रकारे गालबोट लागू नये, त्यासाठी सरकारने किंवा त्या प्रशासनाने आपल्या अंगी पारदर्शकता आणावी लागते. आणि या पारदर्शकतेची काय महत्त्व आहे ते महत्त्व आणि त्याचबरोबर त्या जनतेसाठी काय कामं करायची आहेत याची जी उत्तरदायित्व जे आहे, तर त्या उत्तरदायित्वांचा अभ्यास आपण या विषयात करणार आहोत. त्यानंतर चौथा विषय इंटरनॅशनल रिलेशन, हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये या विषयाचा अभ्यास आपल्याला खूप महत्त्वाची मदत करत असतो. आणि बेसिकली आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय आपण TYBA सुद्धा शिकलेलो आहोत, त्याचाच पुढचा पार्ट हा आपल्याला MA ला असणार आहे. आता याच्यामध्ये सुद्धा एकूण 4 प्रकरणं आहेत, 4 मॉड्यूल्स आहेत. त्यातलं पहिलं प्रकरण जे रोल ऑफ पॉवर अँड इमर्जिंग वर्ल्ड ऑर्डर, पहिलं जे प्रकरण आहे त्यातलं इमर्जिंग वर्ल्ड ऑर्डर, नव्या विश्वाची रचना किंवा नवीन विश्वरचना कशा पद्धतीने उदयास आलेले आहे. प्रामुख्याने याच्यामध्ये आपण बघणार आहोत की पहिलं महायुद्ध, त्यानंतर दुसरं महायुद्ध, दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झालेलं शीत महायुद्ध आणि शीत महायुद्धानंतर जी बहुध्रुवी, ज्याला आपण मल्टीपोलर सिस्टम म्हणतो, या सिस्टमचा अभ्यास आपण या प्रकरणात करणार आहोत. प्रामुख्याने एकध्रुवीय जग, बहुध्रुवीय जग किंवा ज्याला आपण बहुध्रुवीय जगानंतर आपण बघतो की मल्टीपोलर किंवा नॉन पोलर वर्ल्ड असं म्हणतो. युनिपोलॅरिटी, मल्टीपोलॅरिटी, बायपोलॅरिटी या सगळ्या संकल्पनांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. प्रामुख्याने जग हे आपण बघतो की शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये 2 गटांमध्ये विभागलं गेलेलं होतं, 2 विचारसरणीमध्ये विभागलं गेलेलं होतं आणि या विचारसरणींचा अभ्यास आपल्याला या प्रकरणात करायचा आहे. त्यानंतर दुसरं प्रकरण आपलं आहे रोल ऑफ पॉवर. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस सत्ता हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे आणि सत्ता हा घटक अशा पद्धतीने महत्त्वाचा आहे की प्रत्येक देश हा सत्तेसाठी काय करत असतो, प्रयत्न करत असतो. त्या सत्तेच्या माध्यमातून आपलं राष्ट्रीय हित जपण्याचा प्रयत्न करत असतो. नॅशनल इंटरेस्ट मेंटेन करण्यासाठी पॉवर हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणून ती पॉवर कशा पद्धतीने वापरायची किंवा त्या सत्तेचा वापर कशा पद्धतीने करायचा याचा अभ्यास आपण या प्रकरणात करणार आहोत. त्यानंतर तिसरं प्रकरण आहे डिटर्मिनंट्स फॅक्टर्स, जे की इंटरनॅशनल रिलेशनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट करत असतात, त्यांचा अभ्यास आपण या तिसऱ्या प्रकरणात करणार आहोत. त्याचबरोबर चौथं प्रकरण आहे आर्म्स कंट्रोल, ज्याला आपण शस्त्र नियंत्रण म्हणतो. सध्याच्या या संघर्षाच्या किंवा असुरक्षिततेच्या जगामध्ये प्रत्येक देश हा स्वतःची एक अस्तित्व किंवा स्वतःची अस्मिता टिकवण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे संघर्ष हे अटळ असतात आणि ह्या अटळ संघर्षांचा एक कुठेतरी परिणाम टाळण्यासाठी किंवा त्याचे परिणाम जे वाईट परिणाम असतात ते टाळण्यासाठी शस्त्र नियंत्रण, त्याचबरोबर शस्त्रास्त्र कपात किंवा डिझर्ममेंट ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण चौथ्या प्रकरणात करणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण आजच्या या ऑनलाईन इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये MA पॉलिटिकल सायन्स सेमिस्टर 1 या विषयामध्ये असणारे जे एकूण 4 विषय आहेत त्यांचा थोडक्यात आपण परिचय घेतलेला आहे. इथून पुढच्या सिरीजमध्ये आपण सविस्तर या विषयांचा अभ्यास करणार आहोत. थँक्यू. अन्नसा नावावर.